नमस्कार श्रोते हो. साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आजपासून तुम्ही ऐकणार आहात बा कोटंबे यांची तिट्टा ही कादंबरी. ही कादंबरी मला चॅनलवर वाचण्यासाठी परवानगी दिली त्याबद्दल बा कोटंबे सरांचे आणि ही कादंबरी प्रकाशित केली त्याबद्दल साक्षात प्रकाशनचे मी मनापासून आभार मानतो. आणि आज सुरू करतो तुम्हाला ऐकवायला तिटा ही कादंबरी. आज पहिला भाग. बालू गुरुवाच्या हॉटेलवर बसून गोविंद वैतागला होता. वरच्या बाजूनं येणारं प्रत्येक वाहन माणसांनी खचाखच भरून येत होतं. बाजाराच्या दिवशी नेहमीच ताटकळत बसायला लागायचं. सकाळच्या कोवळ्या उन्हात डांबरी सडक चमकत होती. गोविंदसह गावातली आणखीन 3-4 माणसं तिट्यावर बसलेली होती. गोविंद प्रत्येक वाहनाकडे टक लावून बघत होता. आजही पिरियड बोंबळणार असं दिसतंय. काय गोविंदराव, कसला विचार चालू आहे? अरे कशाला एवढी काळजी करतो? येईन की एसटी. आज बाजार आहे. सगळ्या गाड्या तिकडूनच भरून येतात. घे तवरोक चहा घे. देऊ का कट? नाही नको. 8:30ची लातूर येईल आता. एसटीचा काय घर आहे वय? अरे टेम्पो झेपडं काय बी पकडायचं. घे घे तवरोक चहा घे. बाकड्यावर बसू नको म्हण की सरळ त्यापेक्षा. काहीतरी काय बोलतोय गोविंद? अरे दीज भर बस की. तुला कोण नाही म्हणलंय का? अरे तू आणखीन इथंच का? सायकलवर गेला असशील वाटलं मला. दिप्या गोविंदच्या शेजारी बाकड्यावर बसत म्हणाला. काय अरे रे, नेहमीप्रमाणे सायकलने आजही दगा दिला. मग त्यात सायकलचा काय दोष आहे? पंक्चर आणि गॅटर मॉज ना एकदा तिचे. बाळू गुरव हसत म्हणाला. बघ दिप्या, जेव्हा बघावं तेव्हा हा गुरव माझी नालस्तीच करतोय. सायकलचा ट्यूब टायर बदलायला आलंय हे खरं आहे, पण किती वेळा सांगायचं रे? बाळू, दोष तुझा नाही आहे बाबा. सध्या चलती आहे ना तुझी. हां, पण सावध राहा. एखाद दिवशी पोलीस दाखवतील इंगा. का? त्यांच्या काय बाचं खाल्लंय म्या? नाटकं करू नको. चोरून बाटल्या विकतोस हे अख्ख्या गावाला माहिती आहे. मग असू दे की. उलट त्यांची सोयच केली मी. नसता टंबाले घात शहरात जायला लागला असतं. आता राहिलं पोलिसायचं. त्यांना त्यांचा हिस्सा मिळतोय, मग कशाला वरडतील? बाळू गुरव मोठ्यांदा हसत म्हणाला. अरे दिप्या, एसटी आली बघ. मोर हो, नाही तर न्यायचं दामटीत तासाच. मी आल्यापासून 4 एसट्या गेल्या राव. एसटी पाटीवर येताच गचकन थांबली. ड्रायव्हर खाली उतरला. तो शेजारच्या गावातलाच होता. चला गुरव, झकास 2 कट बांधवा. इकडं देवटी लागली ना का तुमचा चहा प्यायलाच लागतोय ना. त्या निमित्तानं पाय जमिनीला लागतात. आमचं सगळं लहानपण या तिट्यावर गेलं बघा. ड्रायव्हर कंडक्टरनं बाकड्यावर बसकन मारले. त्यांच्या पाठोपाठ 5-6 प्रवासीही उतरले. गुरुवाच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. मोठ्या खुशीत तो स्टोला हवा मारायला लागला. दिप्या, आता काय आणखीन अर्धा तास गाडी निघत नाही बाबा. चहा सिगरेट मारल्या बिगर ड्रायव्हर कंडक्टर काही एसटीत चढत नाहीत. लागणार पिरियडची वाट लागणार आजच्या. लागू दे रे, आपण तरी काय करणार? कॉलेजात चक्कर मारून जरी आलं ना तरी कॉलेज केल्यासारखं वाटतंय बघ. तुझं बरं आहे रे. खरं म्हणजे तू कॉलेजला येतो कशाला तेच मला कळत नाही. 30-40 एकर जमीन, ऊस केळी याचा पैसा, भाऊ ग्रामसेवक, शिवाय वडील व्याज व्यवहारी करतात. आईला देव पण ना ज्याच्याकडे आहे त्यालाच देतोय बघ. मग काय नांगरा मागं फिरू म्हणतो काय तू? आपल्या बापाच्यानं होणार नाही ते. 2-4 लाख कोणाच्या तरी थोबाडावर फेकायचे आणि लहान मोठी नोकरी पत्कायची. आता काय ओळख आणि पैसा झाल्यावर काय झालं नोकरी न मिळायला? तुझ्या भावाच्या ओळखी तर भरपूर आहेत. गुटखा चंगळत ड्रायव्हर कंडक्टर तोपर्यंत गाडीत चढले. दोघं कॉलेजात आले. कॉलेजच्या गेटवरच श्याम्या आणि सलीम यांचीच वाट बघत बसले होते. अरे काय रे, कवापासनं वाट बघतोय तुमची? आमच्या मुलं कोणाचं लगीन खोळंबलं काय? दिप्या हसत म्हणाला. चला हे नंतर बोलू, माझा पिरियड आहे. ए पिरियडवाल्या, ठावेल पिरियड करत होते. भोकरे सरांचाच पिरियड आहे ना. त्यांचा पिरियड करण्यापरीच घरी वाचत बसलेलं परवडते.
ते तुझ्यासारख्या हुशार पोरांना, आमच्यासारख्यांना नाही बाबा. गोविंद तिथून सटकायचा प्रयत्न करत होता. दिपे, काय झालं याला? काय म्हाताऱ्याने हाणला काय याला? उलटा ओढ करत दिप्याने खांदे उठले. चला रे, तुमच्यासाठी आम्ही चहा प्यायचं थांबलोय राव. श्याम्या गोविंदाचा हात धरून शकीलच्या हॉटेलकडे चालायला लागला. अरे काय श्यामराव, आज एकदम शुभे शुभे. शफीभाई उगरराव वगैरे लावून झाडाव चढवू नको. वाटलं तर आधी नगदी पैसे घे. सकाळी सकाळी मूड नाही खराब करायचा आपला. अरे वैसा नाही भाय, मग आपला छुपीच बोला. हा मग ठीक आहे. कोपऱ्यातल्या वाकड्यावर चौघेही जाऊन बसले. काय रे, आज कसं काय एकदम उदार झाला चहा पाजायला? गोविंद श्यामेच्या पाठीत हलका दबका देत म्हणाला. मोठ्या माणसाला चहा पाणी करावं लागते. पुढं मागं कधीतरी ते कामाला येतच ना बाबा. हे अरे सलम्या, काय झालंय काय याला? आता मला काय माहिती, तोच विचार की. सांगतो रे सांगतो. त्या सलम्याला काय विचारतो, मी सांगतो ना. आमदार गुंजकरचा नोकर घोडके तुला शोधत आलता इथं. साहेबानं बोलवले म्हणून सांगून गेलाय. श्याम्या तू पण ना. अरे गावाले येते. हां, आई वडील भाऊ सगळे गावी असतात. शेतीवाडी आहे तिकडे. काही निरोप असेल किंवा काही न्यायचं असेल म्हणजे बोलवतात ते. असली कामं नाही सांगायची म्हणा. असशील आमदार तर तुझ्या घरचा. आम्ही कॉलेजात शिकतोय, तू तरी शिकला का म्हणा आमच्या एवढं. श्यामेची बडबड चालूच होती. श्यामराव, आम्हाला गावात राहायचं आहे बरं का. अरे गावातल्या भानगडी तुला नाही कळायच्या बाबा. तुझा बाप नोकरदार, शहरात घर, सगळं कसं मानासारखं आहे. आमच्यासारख्याला तुझ्यासारखं वागून कसं चालेल बाबा. सगळं जमतंय रे. आपला मोठेपणा आपण राखायचा. हे न झाले फुकटचं राबवून घात्यात आपल्याला. पोऱ्याने आणून ठेवलेला चहा सगळ्यांनी ढोसला. चला घरी जाऊ आता. हां, आता काय तू म्हणशील तिकडं. नाहीतरी कॉलेज बोंबललंच आहे आता. सोड यार, सारखं कॉलेजचं नाव नको काढू. अरे तसं झालं ना तर आपण उगकट टुकार एक काय असं वाटायला लागतं. त्यात वाटायचं आहे काय, खरंच आहे की ते. अरे सलमे तू बी. खरंच आहे त्याचं. आपण आठवड्यात किती पिरियड करतो तूच सांग की. गोविंद श्याम्याकडे पाहत म्हणाला. याला उगा तुम्हाला चहा पाजला राव. पैसे खर्च करून परत माझी नालस्ती करताय. बरं आता नाही ग बस रे. दिप्यानं दोघांना दटावलं. दिप्या श्यामेच्या खांद्यावर हात टाकून चालायला लागला. दुपारी गोविंद गुंजकर साहेबांच्या बंगल्यावर गेला. बंगल्याऐवजी राजवाडाच म्हणायला पाहिजे त्याला. जागा प्रशस्त. बंगल्यासमोर तिन्ही बाजूनी रोड येऊन मिळालेले. 3 मजली बंगला. तळमजल्यावर त्यांच्या वृत्तपत्राचं कार्यालय आणि धान्य साठवण्यासाठी खोल्या. शेतीतला माल इथे आणून टाकला जायचा. सुगीला इतर शेतकऱ्यांचंही धान्य गुंजकरचा भाऊ खरेदी करायचा. बाजार तेजीत आला की सगळं धान्य बाजारात जायचं. पहिल्या माळ्यावर ऑफिस आणि कार्यकर्त्यांना थांबण्यासाठी काही खोल्या. दुसऱ्या मजल्यावर घर. गोविंद जिना चढून वर आला. कॉलेजवर बोलवायला आलेला नोकर ऑफिसमध्ये होता. गोविंदला बघताच म्हणाला, बसा, मी आलो साहेबाला सांगून. हॉलमध्ये अंथरलेल्या पांढऱ्या शुभ्र गादीवर गोविंद बसला. खरं म्हणजे यावर बसणारा माणूस गुबगुबीत पाहिजे, गोविंद मनात पुटपुटला. हो चला, साहेबांनी बोलिवले. गोविंद उठला, गुपचूप चालायला लागला. साहेबांचं सोफ्यावर बसून सुपारी कातरणं चालू होतं. अरे ये 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 आत ये. कसे रे पोर रे तुम्ही. इतर रोज येता ना. 4-2 दिवसाला बंगल्यावर यायचं. अरे घरच्यासारखे ना तुम्ही. या दीपकचं एक ठीक आहे. त्याच्या बापाला आम्ही आमदार झाल्याचं आवडलं नाही. चालायचंच, भाऊबंदकीमध्ये असं होणारच ना. विरुद्ध पार्टीच्या आमदाराला निवडून आणण्यासाठी लय प्रयत्न केले बरं का त्यांनी. शेवटी कसंही ना, लोक काम करणाऱ्या उमेदवाराला निवडून देतात. तुझ्या वडिलांचा आणि आमच्या घराचा फार पूर्वीपासून गर्व आहे. गावातल्या पोरांनी शिकलं पाहिजे असं मनापासून वाटतं बरं का. पण 10वी-12वी झाले की पोरं ढिली पाडतात. पण तू आणि दीपकने लय जोर लावलाय बरं का. काय अडचण आली ना, बिनधोक मला सांगायचं. गोविंद गुंजकरांच्या बोलण्यानं थोडा बुचकळ्यात पडला. चांगल्या चांगल्यांना जवळ उभा न करणारा हा माणूस आज एवढा कसा काय बदलला. नोकर अजून दारात उभाच होता. तू कशाला थांबलंय, जा की खाली. नोकर निघून गेला.
आता हाच बघ की, गावाकडं लोकांची गुरं राखत होता, आणला त्याला इथं. आता कसा खाऊन पिऊन मजा येते. गावी म्हातारी असती, तिला डाळ दाणा कपडा लागता, सगळं बघतो का नाही हो. पण त्या बदल्यात भावानं जमीन नावची करून घेतली की त्याची. गोविंद मनातल्या मनात पुटपुटला. काय जेवण बिवण झालं का? नसतं जेवून घे. नाही नको, डबा आणला होता, आत्ताच आम्ही जेवण केलंय. असं कसं? अरे काहीतरी घे ना बाबा. अगे शोभा. शोभा ही 5-6 वर्षांची साहेबांची मुलगी. पत्नीला आवाज द्यायचा की मुलीला हाक मारायचे, म्हणजे पत्नी हजर. गोविंदच्या डोक्यात विचार चालू होता. गावात किंवा बाहेर कुठेही गुंजकर आपल्याकडे ढुंकूनही बघत नाही. आज एकदम काय झालंय? सगळा तालुका बंगल्यावर जमा होतो, पण गावातलं कोणी फारसं इकडे फिरकत नाही. 4-2 यायचे ते नंदीबाईला सारखी मान हलवणारे रिकाम टेकडे. घरच्यांनी आणि गावातल्यांनी उतरून टाकलेले. गावातलं कोणी उघड विरोध करायचा नाही. पण तरीही हा माणूस निवडून कसा येतो याचं सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. शेर होऊन फिरणारा गुंजकर निवडणूक जवळ आली की अगदी शेळी होणार. कोपरापासून हात जोडत गल्लीबोळातून झोपडपट्टीतून फिरणार. आई वडील मतांसाठी दारोदार फिरतात. दादा आप्पा म्हणून कोणी ऐकत नसेल तर मग त्यांच्याकडे याचा भाऊ बघायचा. एखादा वळू फिरल्यासारखा फिरायचा गावातनं. साम दाम दंड, ज्याला जे लागू पडेल ते वापरलं जायचं. एवढं करूनही 50% जास्त मतदान गावातून व्हायचं नाही. आजूबाजूच्या गावातून मात्र एक गठ्ठा मतदान व्हायचं. चोराला मिसई धार्जिन म्हणतात ना, तसली गत. गावातली कामं कमी, पण कार्यकर्ते मात्र भरपूर पोचलेत. प्रत्येक गावात एखादं तरी देवस्थान असतंच. दुसरं काही नसलं तरी मारुती मंदिर तर हमखास असणारच. ही देवस्थानं गावातल्या लोकांचा आत्मा, आणि नेमकं हेच गुंजकरनी हेरलेलं होतं. प्रत्येक गावात मंदिरासाठी गुंजकरनी पैसा खर्च केला. विहिरी हापसे सरकारी योजनेतून करून घेतले. या उलट स्वतःच्या गावाचं होतं. गावातला स्वतःचा वाडा आणि पाटीपासून गावापर्यंतचा रस्ता, एवढीच काय ती गावची सुधारणा. याला कारण गुंजकरची भावकी. इतर गोरगरिबांच्या जमिनी तर बळकावल्याच, शिवाय चुलत्यांच्याही जमिनी ढापल्या. गावात राहणाऱ्या भावाला ना हेच काम. या सगळ्या प्रकारामुळे गाव नाराज होतं. साखर कारखाना सध्या तात्यांच्या ताब्यात नसला तरी एकेकाळी तात्याच कारखान्याचा सर्वेसर्वा होता. खरं तर सोनं पिकवणारा हा परिसर. सधन नसले तरी खाऊन पिऊन लोक सुखी होते, आणि एक दिवस तात्याला साखर कारखान्यालाही परवानगी मिळाली. अंगात भूत शिरल्यासारखा तात्या गावोगाव फिरायला लागला. 8-10 शेतकऱ्यांनी कारखान्यासाठी जमीन दिली. मोबदला म्हणून थोडेफार पैसेही मिळाले. शिवाय मुलांना नोकऱ्या द्यायचंही ठरलं. इतर गावातल्या शेतकऱ्यांनी शेअर्सच्या रूपानं लाखो रुपये कारखान्यात गुंतवले. त्यांच्याही मुलांना कारखान्यात नोकरी मिळणार होती. तालुक्यात तात्या आणि कारखाना याच्याशिवाय दुसरी चर्चा नव्हती. शिकलेले तरुण नोकरी मिळणार म्हणून आनंदात होते. दिवस रात्र कारखाना उभारणीचं काम चालू होतं. शेतकऱ्यांनी भरमसाठ ऊसाची लागवड केली, आणि एक दिवस दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर कारखान्याची चिमणी धूर ओकायला लागली. बँड लेझिमच्या तालावर शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. कारखाना सुरू झाला. कारखान्यावर ऊस घालण्यासाठी शेतकरी तात्याच्या ऑफिसमध्ये चक्रा मारायला लागले. कारखान्याचा चेअरमन या नात्यानं तात्या शेतकऱ्यांना आश्वासनं द्यायला लागला. नातेगोते आणि हितचिंतकांचा ऊस तेवढा कारखान्यात येत होता. व्हायचं ते झालं. हंगाम संपला. कारखान्याची चिमणी विझली. एका मेंढरानं डोहात उडी मारली की बाकीचीही त्याच्या मागे उडी मारतात, अगदी तसं झालेलं होतं. एकमेकांचं बघून सर्वांनीच ऊसाची लागवड केली होती. हातचंही गेलं आणि पदरचंही गेलं, अशी सगळ्यांची गत झाली. ज्यांचा ऊस साखर कारखान्याने घेतला ते कारखान्यावर हेलपाटे मारत होते. इतर पिकं घेतली असती तर काही ना काही पदरात पडलं असतं. जे तरुण नोकरीची आतुरतेनं वाट बघत होते त्यांना नोकरी तर मिळाली, पण बिनपगारी. संपूर्ण हंगामात 2 वेळा पगार झाला, तोही तात्याने ठरवल्यानुसार. परत शेतकरी तात्याचा उंबरठा झिजवायला लागले. मधातून शब्द निघावे तसा तात्या बोलायचा. या बघा मंडळी, अहो आपलं नुकसान झाले याची मला पूर्ण कल्पना आहे ना, पण मी काय तुम्हाला असा वाऱ्यावर सोडणार नाही. ज्याचा ऊस कारखान्यानं नेला नाही
त्यांना कारखाना भरपाई देणार. अहो, ज्याचा ऊस कारखान्यानं घेतलाय त्यांनाच आणखीन पैसे नाही मिळाले, तेव्हा आमच्या उभ्या ऊसाचे केव्हा मिळणार आहेत? कोणीतरी वैतागलेला शेतकरी म्हणाला. तुम्ही एक लक्षात घेत नाही, आपला कारखाना सुरू होऊन किती दिवस झाले? काय औंदाच चालू झालाय. म्हणजे कारखाना नवीन आहे का नाही? एक सुद्धा हंगाम पूर्ण आपल्या पदरात पडला नाही. कारखाना नवा, कारागीर नव्हे, साहेब लोक नव्हे, मी बी नवा, आणि ऊस देणारे तुम्ही बी नव्हेच आहे ना. पहिला हंगाम होती ना गडबड. या वर्षी ज्या चुका झाल्या त्या आपण पुढच्या वर्षी सुधारून टाकू. मग तर झालं का? आणि मग वर्षभर खायचं काय? गुरांना खायला काय घालायचं? गुरांना घाला की ऊस खायला. बघा कसे सुटतेत. तात्यानं अगदी हसत हसत सगळे प्रश्न सोडवून टाकले. शेतकरी पुढच्या हंगामाची वाट बघत शेतात राबायला लागले. जे हुशार होते त्यांनी ऊसाला काडी लावली, नांगर लावला, मुळासकट ऊस शेताबाहेर फेकून दिला. जी हातात पडतील ती पिकं घ्यायला सुरुवात केली. हा निर्णय घेणाऱ्या तात्याची भावकी आघाडीवर होती. तालुक्यात लहान मोठी 110 गावं होती. कारखान्यासाठी प्रत्येक गावातून योगदान दिलेलं होतं. पहिलं वर्ष होतं, झाली असेल गडबड म्हणून लोकांनी दुर्लक्ष केलं आणि नवीन हंगामाची वाट बघायला लागले. हंगाम संपला की कामगारांनाही सुट्टी देण्यात आली. जे तरुण कारखान्याची आतुरतेनं वाट बघत होते ते अतिशय निराश झाले. आपल्या योग्यतेनुसार हाताला काम मिळेल, महिन्याला 4 पैसे नगदी मिळतील, हे त्यांचं स्वप्न भंगच पावलं. दीपक गोविंदसारखे पुढे शिक्षण घेत होते ही गोष्ट वेगळी. दुसऱ्या वर्षी परत दसऱ्याला हंगाम सुरू झाला. पुन्हा तेच पहिले पाढे. हितचिंतक सगळे सोयरे ही नाती पोचली जायला लागली. ऊस येत होता, साखर जात होती, पण त्यात पारदर्शकता कुठेही नव्हती. सगळेच व्यवहार संशयास्पद. शिवाय कोणी विचारायची सोय नाही. लोकांनी जे ओळखायचं ते ओळखून घेतलं. बरं, बाहेरच्या जिल्ह्यातले कारखाने ऊस न्यायला तयार होते, त्यांना अडचणी निर्माण केल्या. ऊस उत्पादकांना कर्ज दिलंय, त्यामुळे तुम्हाला ऊस नेता येणार नाही असं तात्याचे कार्यकर्ते सांगत फिरायला लागले. दोन्हीकडून शेतकऱ्यांची अडवणूक व्हायला लागली. झक मारल्यानं ऊस लावला अशी गत शेतकऱ्यांची झाली. 3-4 वर्षात कारखान्याची वाट लागली. कारखान्याच्या नावानं जिल्हा बँकेकडून करोडो रुपयांचं कर्ज घेतलं गेलं. साखरेचा पैसा, कर्जाचा पैसा, कर्मचाऱ्यांचे पगार, शेतकऱ्यांची थकलेली बिलं, कशाचा कशाला मेळ नव्हता. कारखाना डबघाईला आला आणि अशा अवस्थेत कारखान्याची निवडणूक आली. लोकांनी तात्याला चेअरमन पदावरनं खाली खेचलं. आपल्या हातून कारखान्यांनी सटला याचं तात्याला काही वाटलं नाही. त्या पोखरलेल्या सांगाड्यात अडकायला तात्याला तरी कुठे रस होता. मिळालेलं अनुदान, शासनाचं कर्ज, जिल्हा कोऑपरेटिव्ह बँकेचं कर्ज, हे सगळं पचवून तात्याने ढेकर दिला. आता फक्त राजकारण. मुख्यमंत्री कोण आहे, पंतप्रधान कोण आहे याच्याशी आपल्याला काहीही देणं घेणं नाही. आपली आमदारकी टिकली पाहिजे. आणि आजपर्यंत तात्यांनी ती टिकवून ठेवलेली होती. कारखान्याचा चेअरमन बदलला, इतर पदाधिकारीही बदलले, पण कारखान्याच्या परिस्थितीत मात्र काहीच बदल झाला नाही. कारखान्याकडून आपला काही फायदा होईल, घरावर 4 कौलं चढतील, आपलं दारिद्र्य संपुष्टात येईल, ही आशा शेतकऱ्यांनी सोडूनच दिली. ऊसाचा पैसा मिळेल या आशेवर लोकांनी कर्ज काढलं. कर्ज फिटेना म्हणून जमिनी विकल्या आणि ते मजुरी करायला लागले. मजुरी मिळेना म्हणून काहींनी पुणे मुंबई जवळ केलं. हे चित्र तालुक्यातल्या अनेक गावांमधनं बघायला मिळत होतं. असं असलं तरी गाव आणखी शाबूत होतं. आपल्या मराठी माणसाचं एक वैशिष्ट्य आहे, पडकर गिरणा गिरकर उठणा. याप्रमाणे नव्या उमेदीनं माणसं उठत होती, कामाला लागत होती. तसंच गोविंदाचं एक घर तग धरून होतं. उन्हाळ्यानंतर पावसाळा येतच असतो. कधी उपाशी तर कधी अर्धपोटी, याप्रमाणे दिवस काढत होते. गोविंदचे वडील रघुनाथ यांनी ही कारखान्याचे शेअर घेतलेले होते, पण त्याचा कवडीचाही त्यांना कधी फायदा झाला नव्हता. सुरुवातीपासून कारखाना तोट्यात होता, मग फायदा होणार कुठून? वामनही 1-2 हंगाम कारखान्यात कामाला होता. कारखान्यात काम करणं म्हणजे धड जगणंही नाही आणि धड मरणंही नाही अशी गत. परिसरातली बरीच तरुण मुलं कारखान्यावर कामाला होती, आज सुद्धा आहेत.
काहींनी कारखान्याला कायमचा रामराम ठोकला आणि आपल्या शेतीकडे वळाले. काहींनी इतर धंदे शोधले, तर काहींनी पुणे मुंबई गाठली. गोविंदच्या हे सगळं नजरेसमोर होतं, म्हणूनच तो शिक्षणाच्या मागे लागलेला होता. तात्या शिकलेली तरुण मुलं आपल्याकडे खेचत होता. गोविंदला याची पुसटशी कल्पना होती. पण आज आपल्याशी एवढी सलगी. गोविंद बुचकाळ्यात पडला. काहीतरी नक्की असलं पाहिजे. तेवढ्यात बाई बाहेर आल्या. याला ओळखती का? हा, पाहिल्यासारखं वाटते. आपल्या गावचाच आहे का? हा, बरोबर ओळखलंय की तू. आपल्याच गावचा येऊ. इथं कॉलेजमध्ये शिकतोय. चांगला 14वीला आहे बरं का. काहीतरी खायला पाठवा त्याला. बर. बाई आल्या तशा आत निघून गेल्या. गोविंद नाव आहे का ना तुझं? आता तो बाहेरूनच आला. ऑफिसात बंगल्याच्या समोर किती माणसं थांबलीत बघितलं ना? हे सगळे वेगवेगळ्या गावाहून आलेत. यांना काय मी बोलून घेत नाही हा. ते स्वतःहून येतात, आपल्या अडीअडचणी सांगतात, कामं करून घेतात. आता आमदार या नात्यानं मला भीती करायला लागतात. वाईट याचं वाटतं का आपली माणसं फायदा करून घेत नाहीत. खूप सरकारी योजना आहेत, त्याचा फायदा गावाला व्हावा असं मनापासून वाटतंय, पण कुणीतरी पुढं आलं पाहिजे का नाही? गोविंदनी मानेनी होकार दिला. हे सगळं आपल्याला का ऐकवलं जातंय याचा त्याला उलगडा होत नव्हता. जाऊ दे, येईन तो खाईन. तू मात्र लक्षात ठेव, शिक्षण झालं का सरळ इकडं यायचं. तुला नोकरी द्यायचं काम माझ्या मागं काय? गोविंदनं परत नंदीबैलासारखी मान हलवली. बाईंनी पोह्याची प्लेट त्याच्या हातात दिली. गोविंदला अवघडल्यासारखं झालं. त्यांनी खायला सुरुवात केली. तो आपला चोरगडे कुठं आहे रे आता? कोण चोरगडे? मास्तर का? हा, त्योच ना. ते सोन्याला आहेत. रोज सायकलवर येणं जाणं करतात. बर, आता तूच सांग. मला सांगितलं असतं तर गावात जमवलं असतं ना. नाही तर जवळच्या कुठल्या बी वाडीवर टाकलं असतं का नाही? हा, जमलं असतं. पण त्यांना वाटलं असेल की साध्या बदलीसाठी कशाला त्रास द्यायचा. काहीतरी बोलायचं म्हणून गोविंद बोलला. तुझ्याबरोबर बरेच वेळेला दिसतो की तो. हां, त्यांचं इंग्रजी चांगलं आहे, सांगतात मला थोडंफार. हे बघ, माझ्याकडे एक योजना आहे. अगोदर सोन्याला द्यायचं ठरलं होतं. परवा आमच्या गाड्यांनी सांगितलं, म्हणला मास्तरची माणसं चांगली शिकलेली आहेत म्हणून. मग म्हणलं दुसऱ्या कोणाचा फायदा करण्यापेक्षा आपल्या मास्तरचाच होईन. मास्तर नोकरीला आहे त्यामुळे त्यांना काही जमणार नाही. हे बघ, दूध डेअरी घ्यायची आपल्याला. गावातल्या आणखीन काही लोकांचा फायदा होईल. गाई म्हशीसाठी कमी व्याजानं कर्ज मिळणार आहे. गावातलीच मुलं मदतीला घेऊन मास्तरची माणसं हे करू शकतात. तुला तर माहितीच आहे ना, गावातले लोक आधीच माझ्यावर नाराजी आहेत. गावासाठी मी काहीच केलं नाही असं म्हणतात ते. आता लक्ष द्यायचं ठरवलंय मी. तुझी थोडीफार मदत लागन. दीपक बी आहे, पण त्याच्या घरचे त्याला नाही येऊ देणार. खरं म्हणजे त्याचे वडील माझे चुलत चुलतेच आहेत. एका घरातले आम्ही, पण नाही ना जमत. जाऊ द्या. तर मी काय म्हणत होतो, तू मास्तरशी थोडं बोल. वाटलं ते एकदा घेऊन ये माझ्याकडं. तुमचाही फायदा होईल म्हणावं आणि गावाचा बी होईल. गोविंदला होकार देण्याशिवाय पर्याय नव्हता. डोक्यात अनेक विचार घेऊन गोविंद बंगल्यातनं बाहेर पडला. कशाचाच काही अर्थ लागत नव्हता. तात्या गुंजकर कधी कोणाच्या करंगळीवर मुतायचा नाही. आज एकदम मास्तर आणि गावाचा पुळका कसा काय यायला लागला त्याला? या विचारातच गोविंद स्टँडवर येऊन पोहोचला. गावाकडे जाणारी एसटी लागली होती. गाडीत बसला. गाडीबरोबर डोक्यातले विचारसुद्धा धावत होते. श्रोते हो, हा होता पहिला भाग बाबा कोटंबे लिखित तिटा या कादंबरीचा. दुसरा भाग ऐकूयात उद्या. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.